दिवाळीचा बोनस मिळाला का? जर मिळाला नसेल तर हा व्हिडिओ पहा. दिवाळीचा अतिरिक्त बोनस 2500 रुपये कसा मिळवायचा याची काही क्षणात माहिती तुम्हाला मिळणार आहे. अति आवश्यक माहिती ही चूक करू नका, अन्यथा तुम्हाला हा अतिरिक्त बोनस मिळणार नाही. तुमच्या मैत्रिणीला मिळेल, तुमच्या शेजारणीला मिळेल, तुमच्या बहिणीला आईला मिळेल, पण तुम्हाला मिळणार नाही जर तुम्ही ही चूक केली तर. कारण की महिलांना हे पैसे प्रति महिना 813 रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे. हे पुढच्याही महिन्यात येतील, त्याच्या पुढच्याही महिन्यात येतील. कदाचित तुम्हाला हा लाभ मिळणार नाही जर तुम्ही ही गोष्ट लगेच केली नाही तर. लाडक्या बहिणीला दिवाळीचा अतिरिक्त बोनस हा लाडक्या बहीण योजनेच्या पैशांच्या व्यतिरिक्त आहे. तुम्हाला 3000 रुपये मिळाले असतील आणि तुम्ही खुश असाल तर लक्षात घ्या, तुम्हाला अजून पैसे येणार आहेत. तुम्हाला 4500 जरी मिळाले असतील तर लक्षात घ्या, तुम्हाला हे 813 मिळणार आहेत. तुम्हाला 7500 रुपये जरी मिळाले असतील तरी लक्षात घ्या, हे 813 पुढचे 2 महिने 3 महिने तुम्हाला मिळणार आहेत. मग तुम्हाला अजूनही मिळाले नाही आणि बाकीच्या महिलांना मिळाले, याचा अर्थ बाकीच्या महिलांनी एक काम करून घेतलेलं आहे. अर्थातच तुम्हाला ते काम जर तुम्ही केलं तर तुम्हाला देखील हे पैसे मिळणार आहेत. सोबतच मोबाईल देखील मिळणार आहे काही महिलांना. तर मोबाईल मिळवण्यासाठी काय पात्रता आहे, काय करावं लागेल हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या काही क्षणात समजणार आहे. सोबतच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे कोणतेच पैसे मिळाले नसतील किंवा काही मिळाले, 3000 मिळाले, 1500 राहिले, 4500 मिळाले, 1500 राहिले किंवा म्हणजे कुठलेही पैसे मिळाले नसतील तरी देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओमध्ये 3 अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टी सांगण्यात येणार आहे की त्या जर तुम्ही आता जरी पूर्ण केल्या तर काही तासामध्येच तुम्हाला पैसे येऊ शकतात. लाडक्या बहीण योजनेचे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 5 महिन्यांचे मिळून 7500 रुपये त्या ठिकाणी मिळणं आहे. त्यातल्या काही महिलांना मिळाले, काहींना कमी मिळाले, काहींना पूर्ण मिळाले, काहींना मिळणार आहे. पण या 7500 व्यतिरिक्त 813 रुपये तुम्हाला मिळालेत का? जर मिळाले नसतील तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. मोबाईल देखील मिळणार आहे, तर कुठल्या महिलांना मोबाईल मिळणार आहे तर याची देखील त्यामध्ये व्हिडिओच्या लास्टला आम्ही सांगणार आहोत. अतिशय महत्त्वाचं आहे. आता लक्षात घ्या, हे अतिरिक्त 2500 रुपये बोनस म्हणजे दर महिन्याला 813 813 813 असं मिळून 2500 जो आहे तो मिळण्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. तर इथं काही चूक करू नका. जर तुम्ही हे चुकवलं तर कदाचित तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. लक्षात घ्या, ही एक स्टेप जरी तुम्ही चुकवली तर तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता अतिशय कमी होऊन जाते. लाडक्या बहीण योजनेचे पैसे येण्यामध्ये तुम्हाला अडचण आली असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी मध्ये त्रास झाला असेल, पैसे आले नाही, तर लक्षात घ्या तो त्रास कशामुळे झाला तर काही चुकांमुळे झाला. त्यामुळे ही जे पैसे येणार आहे तर हे तात्काळ सोडायला सुरुवात केलेली आहे. याचा शासन निर्णय देखील काल आलेला आहे. पूर्वी विशेष महिलांनाच हे पैसे मिळणार होते, आता सरसगट महिलांना मिळणार आहेत. पण 1 ते 2 कामं तुम्हाला अर्जंट बेसिसवर करायची आहेत, अन्यथा तुम्हाला फक्त लाडक्या बहीण योजनेचेच पैसे मिळत राहतील, पण बाकीच्या महिलांना 800 रुपये प्रति महिन्याला मिळत राहतील. तर हे जास्तीचे पैसे मिळवायचे असतील तर कोणतं काम कधी करायचं, कसं करायचं याची माहिती घेणं तुमच्यासाठी अति आवश्यक आहे. सरकारकडून तातडीची सूचना 4 ऑक्टोबर रोजीच त्यांनी शासन निर्णय काढून देण्यात आलेली आहे आणि महिलांना आवाहन केलेलं आहे की हे काम करून घ्या आणि जास्तीचे पैसे मिळवण्यासाठी पात्र व्हा. बोनस जो आहे दिवाळीचा तो मिळण्यासाठी पात्र व्हा. आता लक्षात घ्या, कोणता बोनस आहे, कशाचा बोनस मिळतोय, कशाचे 813 मिळत आहे, 3 महिने मिळणार, 2500 रुपये कसे मिळणार, काय काम करायचं हे समजून घेण्याआधी लाडक्या बहीण योजनेचे तुम्हाला किती पैसे आले आत्तापर्यंत? 3000 आले, 4500 आले का 3000 पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात 1500 आणि आता परत 3000? कशा पद्धतीने हे पैसे आले ते कमेंट करायला विसरू नका. कोणाला पैसे आले नसतील तर तेही कमेंट करा. आपण लवकरच त्यावर व्हिडिओ बनवू. कारण की पैसे आले नसतील, 1ही रुपया आला नसेल तर त्यामध्ये एकच कारण आहे. जे कारण समजून घ्या, जे तुम्ही क्लिअर केलं तर तुम्हाला पुढचेही पैसे येतील आणि हे अतिरिक्त बोनस देखील मिळेल. तर ते सिंपल कारण आहे. ते कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसणं, तुमचं आधार सीडिंग झालं नसलं, तुमचं डीबीटी स्टेटस नसणं. या 3ही गोष्टी एकच आहेत. यासाठी तुम्हाला बँकमध्ये जायचं आहे, आधार कार्ड घेऊन. तुमच्या जे बँक कर्मचारी आहेत तर त्यांना माझं आधार लिंक करून द्या असं तातडीनं सांगायचं आहे. तिथे जो अर्ज असेल तो प्रोसेस आहे ते करून घ्यायचे आहे. किंवा तुम्ही घर बसल्या NPCIच्या वेबसाईटवरून देखील त्या ठिकाणी तुम्ही आधार लिंकिंग करू शकता. याकरता तुम्ही जवळच्या CSC केंद्र किंवा अशा सेतू केंद्रामध्ये जाऊन देखील हे कामं करून घेऊ शकता. आता हे झालं आधार लिंकिंगचं. मग आता हे केल्यानंतर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे येतील. पण लक्षात घ्या, हे 813 अधिक 813 अधिक 813 असे 2500 रुपये
त्या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला आवश्यक या 2 गोष्टी करणं फार गरजेचं आहे. आता लक्षात घ्या की पैसे नेमकं कशाचे आहेत, तर ही आहे गॅस सिलेंडरचे पैसे. लाडकी बहीण योजनेसारखीच दुसरी एक योजना काढली होती, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. तर या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला 3 गॅस सिलेंडर हे मोफत वर्षाला देण्यात येणार होते. लक्षात घ्या, आता हे देण्यात येणार होते, पण आता याचे पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. आम्हाला कमेंटच्या माध्यमातून भरपूर महिला भगिनींच्या त्या ठिकाणी मेसेज आले, कमेंट्स आले की आम्हाला पैसे मिळालेले आहेत. काही महिलांना 7,500 अधिक 813 हे मिळालेले आहे. आता हे तुम्हाला का नाही मिळाले किंवा तुम्हाला मिळवायसाठी काय करायचं आहे, एका क्षणात तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या, हे गॅस सिलेंडरचे पैसे आहेत. तर यासाठी लाभार्थी महिला ज्या असणार आहेत, तर त्या 2 प्रकारच्या महिला यासाठी लाभार्थी असतील. एक म्हणजे काय, लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळतो त्या सर्व महिलांना या गॅस सिलेंडरचे पैसे येत आहेत किंवा येणार आहेत. पण तरी त्यांना एक काम करायचं आहे. आता लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या घरामध्ये जर गॅस कनेक्शन असेल आणि ते पुरुषाच्या नावावर असेल, तर नवीन GR नुसार पुरुषाच्या नावावरलं गॅस सिलेंडरचं कनेक्शन तातडीनं लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या नावे हस्तांतरण करून घेण्याची आवाहन सरकारने केलं आहे. त्यामुळे तातडीनं आजच तुम्ही तुमच्या गॅस डीलरकडे जाऊन ते गॅस कनेक्शनचं हस्तांतरण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचे पैसे येऊन जातील. दुसऱ्या लाभार्थी महिला ज्या आहेत या गॅस योजनेच्या 813 येण्यासाठी, तर त्या आहेत उज्ज्वला गॅस योजनेचे कनेक्शनवाल्या महिला. आता ज्यांनी उज्ज्वलाच्या अंतर्गत गॅस कनेक्शन घेतलं होतं पूर्वी कधीतरी, अर्थातच ते महिलाच्या नावावर ऑलरेडीच होतं आणि त्यांना हे पैसे येणार आहेत. आता क्लिअर झालं, पुरुषाच्या नावावर असेल तर हस्तांतरण करून घ्या आणि उज्ज्वलाचं असेल तर उज्ज्वलाच्या अंतर्गतले पैसे यायला सुरुवातच झालेली आहे. आता तुम्ही हस्तांतरण करून घेतलं किंवा उज्ज्वलाच्या अंतर्गत गॅस आहे किंवा अशा काही महिला आहेत त्यांचं आधीच महिलेच्या नावावर कनेक्शन होतं, तर त्या महिलांनी अजून एक काम तातडीने करायचं आहे, तर ती म्हणजे गॅस कनेक्शनची KYC. लक्षात घ्या, गॅस कनेक्शनची KYC करणं देखील आता गरजेचं आहे. तातडीनं तुम्ही तुमचा गॅस डीलर आहे त्याकडे जा, तुमचं KYC करून घ्या. KYC करण्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतःही तिथे पाहिजे, बायोमेट्रिक्स वगैरे त्या ठिकाणी करावे लागेल. थंब इम्प्रेशन देऊन त्याची KYC एका विशिष्ट पद्धतीनं होऊ शकते. किंवा एक असाही त्यामध्ये मार्ग असा आहे की जसं हिंदुस्थान पेट्रोलियम HPचा जर गॅस असेल तर HP पे नावाचं ॲप आहे, तर त्या ॲपवरनं तुमचं जर आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही घरबसल्या ही KYC करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला डीलरकडे जाण्याची गरज देखील नाही आहे. तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ही KYC करून घेऊ शकता, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करून घेऊ शकता. पुरुषाच्या नावे गॅस असेल तर हस्तांतरण करून घेऊ शकता. त्याचबरोबर महिलेच्या नावावर आधीच असेल किंवा उज्ज्वला गॅसचं जर कनेक्शन असेल तर KYC झालेली आहे की नाही ते तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता. जर पैसे आले नसतील तर तातडीने हे 1-2 कामं तुम्ही आज उद्या 1-2 दिवसात करून घ्या, कारण की एक लगेचच आता आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यापूर्वीच हे सर्व पैसे येणार आहेत, तर नक्कीच ही कामं तातडीनं करून घ्या, लवकरच तुम्हाला पैसे येतील. तर ही होती माहिती. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.